मागच्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमकं कधी होणार याचं उत्तर आज सुप्रीम कोर्टात मिळू शकतं, कारण या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर आहेत माझ्यासोबत। पालोदकर सर, वाटतं आज या प्रकरणाचं कुठेतरी पुढे जाईल किंवा निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं वाटतं का? नाही, आज सर्वोच्च न्यायालयाने स्पेसिफिक तारीख ठेवून प्रकरण दिलेलं आहे, त्यामुळे आज सुनावणी होण्याची अपेक्षा आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये अनेक याचिका आहेत, अनेक मुद्दे आहेत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 92 नगरपालिकांमधलं ओबीसीचं आरक्षण, पूर्वी राज्य सरकारने 11 मार्च रोजी केलेले कायदे ज्यायोगे प्रभाग रचना बदलली होती आणि आयोगाचे अधिकार काढून घेतले होते, आणि त्यानंतर 4 ऑगस्ट 2022 रोजी परत राज्य सरकारने सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जागा आहेत त्या कमी केल्या होत्या। आता या सगळे जे मुद्दे आहेत हे क्लिष्ट आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर निर्णय होणं अपेक्षित आहे। पण सर्वोच्च न्यायालयाचा जो नुकताच आलेला पंजाबचा निकाल आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की प्रभाग रचना किंवा इतर हे मुद्दे आहेत अनुषंगिक, हे महत्त्वाचे नाही, कारण 5 वर्षाच्या आत निवडणूक घेणे हा जो भारतीय राज्यघटनेने दिलेला दंडक आहे त्याचं पालन होणं महत्त्वाचं आहे, आणि तसाच निकाल यापूर्वी किशन सिंग तोमर यांच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। तर हा जो 11 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे पंजाबच्या बाबतीत, त्या आधारे असं दिसतं की लवकरात लवकर निवडणूक जी आहेत तर त्याची प्रक्रिया होईल अशी अपेक्षा आहे। तुम्ही म्हणताय निवडणुकाची प्रक्रिया पूर्ण होईल असं वाटतं, पण राज्य सरकारची भूमिका खूप महत्त्वाची आहे। मागच्या काही दिवसांपासून म्हणजे मला आठवतंय ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या तारखा पडत होत्या त्यावेळेस डिले केला जात होता, आणि त्याला मुख्य कारण म्हणजे कधी सॉलिसिटर जनरल उपस्थित नाही आहेत, कधी राज्य सरकारकडनं उत्तर दाखल केलं गेलं नाही। राज्य सरकारची भूमिका आज खूप महत्त्वाची असणार आहे। खरं सांगायचं तर याच्यामध्ये राज्य सरकारने जे आहे, आता सुनावणीच्या ज्या काही तारखा आहेत किंवा ज्या प्रोसिडिंग आहेत ते रेकॉर्ड ऑफ प्रोसिडिंग्ज आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही। सगळ्यात महत्त्वाचा दुसरा भाग जो यातला आहे, तर राज्य सरकारने काय केलं की वेळोवेळी त्यांनी कायदे केलेले आहेत, कधी त्यांनी सदस्य संख्या वाढवली, कधी त्यांनी सदस्य संख्या कमी केली। मात्र आता राज्य निवडणूक आयोगाची भूमिका जास्त महत्त्वाची, कारण त्यांच्यावर संवैधानिक जबाबदारी की या निवडणुका घ्यायचा। त्यांनी सादर केलेला IA जो आहे इंटरिम ॲप्लिकेशन, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की जर कुठल्याही कारणाने तुमच्या इलेक्शन डिले होत असतील तर तुम्ही आमच्याकडे अर्ज करून आदेश प्राप्त करून घ्या। त्यांनी 2022मध्येच IA केलेला आहे, तो जर त्यांनी प्रेस केला आणि सर्वोच्च न्यायालयाचे जर त्यावर आदेश झाले तर निवडणुकीचा मार्ग सुकर होईल। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची भूमिका जास्त महत्त्वाची या सगळ्या प्रकरणात। राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आज ही भूमिका मांडली जाऊ शकते सुप्रीम कोर्ट? हां, त्यांनी पूर्वी मांडलेले आहे, त्यांच्यातर्फे जर तो IA प्रेस झाला तर डेफिनेटली याच्यावर काहीतरी निर्णय होईल, कारण राज्य सरकार किंवा इतर याचिकाकर्ते यांच्यापेक्षा संवैधानिक जी जबाबदारी आहे 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीप्रमाणे ती राज्य निवडणूक आयोगावर आहे। त्यांची जबाबदारी की त्यांनी हे लवकरात लवकर घ्याव्या। शेवटचा प्रश्न विचारतो सर, मागच्या काही दिवसांपासून मी जसं म्हणालो तसं तारखांवरती तारखा साधारणतः 3-4 वर्षांचा कालावधी या सगळ्यामध्ये गेलेला आहे, आणि सगळ्यांनाच अपेक्षा आहे की निवडणुका व्हाव्यात। वाटतं आज तुम्हाला नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय होऊ शकतं, कारण कोर्टानं ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून घेतलेलं आहे, तुम्ही सुनावणीसाठी आलेला सगळे याचिका किंवा सगळे वेगवेगळ्या पार्टी आलेल्या आहेत, वाटतं का आज तरी कोर्ट या सगळ्याचा निकाल देईल किंवा आज हे सगळं प्रकरण थांबेल असं वाटतं की पुन्हा नवी तारीख मिळेल? नाही, याच्याबद्दल मी सांगू शकत नाही, कारण काय की कार्यतालिकावर प्रकरणं असतात, महत्त्वाची प्रकरणं असतात। मी वकील आहे, त्यामुळे घटनापीठासमोर काम करणारा, त्यामुळं जे कोर्टाची जी सिक्वेन्स असते त्याच्याप्रमाणे जर त्याची सुनावणी झाली तर प्रश्न फार मोठा उरलेला नाही। या प्रकरणामध्ये जवळपास सगळ्या प्रश्नांची जी काही उकल झालेली आहे, प्लीडिंग कंप्लीट आहे, त्यामुळे आता याच्यावर निकाल जर समजा सुनावणी झाली, सगळे पार्टीज हजर असतील तर डेफिनेटली होईल। निश्चितच आज निकाल लागेल अशी अपेक्षा आहे, आणि महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा प्रश्न बाकी आहे तो आज सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे तरी निकाली निघेल अशा पद्धतीची एक भूमिका ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी व्यक्त केलेली असतानाच सगळ्या पेंडिंग्स कंप्लीट झाल्या, त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।